आज ये दोनों का जो संगम है बड़ा अजीब संगम है। राजेश पायलट साहब लिखते चलो अमित भैया नीत नई कहानियां, कल के तुम मशाल हो, सबसे बेमिसाल हो। लातूर महानगरपालिकेच्या या प्रचार सभेचे सन्माननीय अध्यक्ष, आमचे सहकारी आणि दयानंद शिक्षण संस्थाचे सचिव आदरणीय रमेश बियानीजी, लातूर महानगरपालिकेच्या प्रचारासाठी लातूरच्या काँग्रेस जनांच्या विनंतीला मान देऊन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे देशाचे स्टार प्रचारक आपले लाडके देशाचे दूरसंचार राज्यमंत्री आमचे स्नेही आदरणीय सचिन पायलट जी, राज्य साक्षरता परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष त्र्यंबकदास झिंझामर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आमचे ज्येष्ठ स्नेही आदरणीय बसवराजजी पाटील नागराळकर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष व्यंकटरावजी बेदरे, लातूर ग्रामीणचे आमदार आदरणीय वैजनाथरावजी शिंदे, माजी आमदार आदरणीय शिवाजीराव पाटील कभेकरजी, माजी आमदार आदरणीय चंद्रशेखर भोसलेजी, माजी मंत्री आदरणीय विनायकरावजी पाटील, मौलाना अली साहब, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष समत पटेल जी, जिल्हा परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे जी, जिल्हा बँकेचे सन्माननीय अध्यक्ष एस.आर. देशमुख जी, रेडाचे व्हाईस चेअरमन आबासाहेब पाटील जी, लातूर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा स्वयंप्रभा पाटील जी, आदरणीय लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सन्माननीय उपाध्यक्ष आदरणीय मोती पोळे सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे तरुण सहकारी शैलेश लाहोटीजी, व्यासपीठावर उपस्थित असलेले काँग्रेसचे सारे नेते, पत्रकार, या लातूर महानगरपालिकेचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार 1 ते 70 उमेदवार, त्यांचे सहकारी, त्यांचे समर्थक, त्यांचे कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येनं आदरणीय सचिन पायलटजी यांना पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी उपस्थित असलेले मतदार बंधू भगिनी आणि मित्रांनो, मी आपल्या सर्वांच्या वतीनं आपले युवा नेते सचिन पायलटजी यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो। लातूर महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि या लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सचिन पायलटजी यांनी यावं आणि आपल्याशी बोलावं
अशी माझ्या अनेक सहकाऱ्यांची मनापासूनची इच्छा होती. काही दिवसांपूर्वी मी त्यांना दूरध्वनीवरनं संपर्क केला. ते राजस्थानमध्ये दौऱ्यावर होते आणि त्यांना आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर, शासकीय दौऱ्यावर चिलीला जायचं होतं. पण आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब आणि आदरणीय राजेश पायलटजी यांचा स्नेह आणि लातूर वरचं असलेलं त्यांचं प्रेम मी आपल्याला सांगू इच्छितो.